आमदार सतेज पाटील यांनी राज्यातील बालगुन्हेगारी संदर्भात विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. देशात मागील वर्षभरात बालगुन्हेगारीच्या अंदाजे 36,000 घटना नोंदल्या गेल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक म्हणजेच 5,280 गुन्हे महाराष्ट्रातील आहेत. त्यामध्ये सुमारे 80% बालगुन्हेगार 16 ते 18 वर्ष वयोगटातील असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनाला आणून दिलं. राज्य शासन 100% साक्षरतेचं लक्ष्य साध्य करण्यासाठी राबवत असलेली विविध साक्षरता मोहीम तसंच प्रगत शैक्षणिक राष्ट्र यासारख्या उपक्रमांनंतरही हजारो मुलं शाळा सोडून गुन्हेगारीकडे वळत असल्याचं भयावह वास्तव नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनं प्रसिद्ध केलेल्या अहवालातून निदर्शनाला आलंय. या प्रकरणी शासनानं चौकशी केली आहे का? चौकशीमध्ये मुलं गुन्हेगारीकडे वळण्याची कोणती कारणं आढळून आली आहेत? तसंच मुलांना गुन्हेगारीपासून परावृत्त करून बाल गुन्हेगारी कमी करण्यासाठी कोणत्या नाविन्यपूर्ण उपाययोजना राबवण्यात आल्यात? असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाल गुन्हेगारी कमी करण्यासाठी तसंच अशा बालकांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी नागपूर शहर पोलिसांनी राबवलेल्या केअर कार्यक्रमाच्या धर्तीवर विशेष बाल पोलीस पथक आणि बाल कल्याण पोलीस अधिकारी यांच्याकडून केअर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.